आणि बोंगल्याच्या जन्माला आला पण ते इंद्राचे संस्कार ऐरावतावर बसायचे संस्कार होते त्याला, तर खाली बसावच वाटाना त्याला. आणि मग पार्वती आपलं भगवान शंकर आणि पार्वती निवांत बसलेले होते. त्या भगवान शंकराने पाहिलं की हा जो होता ना, हा डबल सीट चाललेली होती. डबल सीट म्हणजे दुसऱ्या मोंगळ्याच्या पाठीवर हा मोंगळा बसायला होता आणि ते चालली होती डबल सीट. भगवान शंकरानं पाहिलं, अंतर्यामी पाहिलं, अरे बापरे, हा तर इंद्र होता म्हणजे मागच्या याच्यात. बेट्याला तिथं सवय लागली म्हणे ऐरावतावर बसायची. हा इथं आला तरी खाली चाला वाटा नाही आला. हे दुसऱ्या मोंगळ्याच्या पाठ्यावर बसला म्हणजे हा. आणि म्हणून हसू आलं बरं का, भगवान शंकराला हसू आलं. ते हसू आल्यानंतर आई साहेबांनी पाहिलं, म्हणजे अर्धांगिनी पार्वतीने पाहिलं. पार्वती माता म्हणते, का हो काहून हसले म्हणते. जाऊ दे म्हणे, दे सोडून, काहून हसलो काय काही बी विचारित तू. मग मला नाही सांगायचं तर काही दुसरा ठेप आहे का म्हणजे तुम्हाला सांगायचं. मला नाही सांगायचं, कोणाला सांगायचं. अरे ते पाहिजे त्या मुंगळ्यावर तो मुंगळा पाठीवर बसला आणि चालला म्हणे. मग ते आई साहेबांनी सांगितलं, थकला असन, पाय दुखत असन, पाय मोडलेला असन, काहीतरी झाला असन म्हणून तो बसला. ते नाही 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 नाही, हा मागा इंद्र होता, त्याचं पुण्य संपलं, गडगडला तो खाली. आणि खाली आला तो मुंगळ्याच्या जन्माला आला. मग मुंगळ्याच्या जन्म आला तर त्याला ती सवय लागलेली होती ना तिथं ऐरावतावर बसायची. इथं बी त्याला पायी पायी चाला वाटाना म्हणजे दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसला म्हणे हा. म्हणून शोकांतिक आहे, वरून खाली जर आला माणूस तर अवघड परिस्थिती असणारी होती. खालून हळूहळू वर गेला तर त्याच्या जीवनामध्ये मागची जाणीव राहते. मागची काय राहते? जाणीव राहते, स्मरण राहत. आपण शून्यातून आतापासून इथपर्यंत आलेलो आहोत, याच स्मरण ज्याच्या जीवनामध्ये आहे तो अनाठाई पैसा खर्च करत नाही. त्या पैशाची किंमत कळते त्याला, नाही का. म्हणून याला सुद्धा आपण थोडस बाजूला गेलो, याच्या हातात 10 रुपये दिले आणि ते सामान आणायला सांगितले, याला घट्ट धरली ते 10 रुपये आणि दुकानापर्यंत जाऊस तर ते 10 रुपये वल्ले झाले. त्यानं तिथं असा हात उघडल्याबरोबर त्या 10 रुपयावर पाण्याचा थेंब दिसला, एक घामाचा. अर म्हणे 10 रुपये, रडायला लागले म्हणे. आपण खर्च नाही करा म्हणे. ते तसं 10 रुपये घेऊन मागा आला. का रे आणले का? ते म्हण नाही नाही नाही. ते 10 रुपये रडायला लागलं म्हणे. ते 10 रुपये त्याच्यामुळे मी खर्चच केले नाही. आता 10 रुपये कुठं रडत राहते, याला जाम धरल्यामुळे ते घाम आला त्याला. पण तरी सुद्धा याला त्या 10 रुपयाची फार मोठी किंमत असणारी आहे. हो, त्या पैशाची किंमत असणारी श्रेष्ठ आहे. आणि पैशावरच अवलंबून आहे सगळं. पैसे तेरे तीन नाम, परशा परशु परसराम. पैसे तेरे तीन नाम, परशा परशु परसराम. हो, जो नुसतं पोटावारी काम करतो एखाद्याच्या घरी, त्याला हाक मारायची ठरली तर कशी मारतात माणसं. ए परशा, म्हणजे हाक मारण्याची थेरी ज्याला म्हणतो आपण, ती थेरी सुद्धा वकील साहेब वेगळीच नाही का. ती थेरी सुद्धा वेगळीच आहे. एखादा खाऊन पिऊन टामटुमी ते, कोणाचं कर्ज नाही, काही नाही काही नाही, खाऊन पिऊन टामटुमी ते. परशु, ए परशु, म्हणजे बोलण्याची ढब सुद्धा बदलली त्याला हाक मारण्याची. आणि एखादा गडगंज श्रीमंत आहे, अकलीचा पत्ता जरी नसला त्याला, पण गडगंज श्रीमंत आहे. या 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 परशुराम पाटील या. हे कोणाचे नाव आहेत?
हे पण पैशाचं नाव आहे. पैसा ज्याच्याकडे नाही त्याला कसं बोलवलं जातं, ज्याच्याकडे थोडा पैसा आहे त्याला कसं बोलवलं जातं, ज्याच्याकडे अति पैसा आहे. म्हणून मारवाड्यामध्ये म्हण आहे, पैसा मारो परमेश्वर. हो, पैसा असणारा पाहिजेत माणसाजवळ, पैसा संपादन करायचा, पण उत्तम प्रकारचा व्यवसाय करून, आपला आपला व्यवसाय करून असणारा पैसा संपादन असणारा केला पाहिजे. पैसा संपादन करण्यासाठी फार दिवस लागतात, पैसा उडण्यासाठी जास्त दिवस लागत नाही. पैसा उडवण्यासाठी दुसरं त्याला तीन गोष्टी त्याच्या जीवनात आल्या का एका वर्षातच कंगालपती होतो. लक्षाधीश असलेला भिक्षाधीश होऊ शकतो या 3 गोष्टीने. कोणत्या 3 गोष्टी? रमा आणि रम्मी. या 3 गोष्टीला ज्यांनी हात घातला तो जीवनात कायमचा संपला. त्याची मानहानी होते, त्याची वित्त हानी होते, त्याची शारीरिक हानी होते. मानहानी होते, त्याला मान राहत नाही. वित्त हानी होते, पैसा निघून जातो. आणि शारीरिक हानी होते, शरीर जर्जर 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 होत, खाल्लेलं पचत नाही. असं तसं कस तरी 3 चतकोरा चपाती खातं, त्याच्यावरच संध्याकाळपर्यंत राहत, तेही पचत नाही व्यवस्थित. याचा अर्थ शारीरिक हानी आहे. अनेक रोगांचं आक्रमण होत, कारण की प्रतिकार शक्ती नष्ट होती त्याची. व्यसनाने प्रतिकार शक्ती नष्ट होते. जे व्यसन करतात ना माणसं, त्याला डॉक्टरची ट्रीटमेंट लवकर लागू होत नाही. कारण व्यसनाची अगदी रक्तामध्ये थेंबा थेंबामध्ये याचं व्यसन भरले गेलेलं आहे. त्याच्यामुळं त्या रक्ताच्या ग्रंथीला सुद्धा, त्याला पेशी म्हणतात, त्या पेशींना सुद्धा त्या व्यसनाची सवय लागलेली असल्यामुळं तो जर आजारी पडला तर डॉक्टरला सांगावं लागत, तुम्हाला 15 दिवस सुट्टी होणार नाही. ते औषध लागू होता 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 7-8 दिवस लागत, आणि 7-8 दिवसानंतर त्याची प्रकृती थोडीशी बरी व्हायला लागत. तोपर्यंत डॉक्टर म्हणतात 1 लाख रुपये भरून उद्या ट्रीटमेंट सुरू होणार सांगतो. 1.5 लाख रुपये भरल्यानंतर किती चांगलं होऊ लागलं असं म्हणल्यावर हे म्हणते, डॉक्टर साहेब किती पैसा लागणार, तेवढा माणूस आमचा सुधरा. आमचा माणूस सुद्धा प्रतिकार शक्ती नष्ट आहे. आणि या 3 गोष्टी मनुष्यात सप्त होतो. महाराज या 3 गोष्टी त्या गुणामध्ये तो प्रगती पथावर राहते. आपल्या अंगामध्ये काय सांगायचं, आपल्या डोक्यामध्ये फॅड आहे. तुकाराम महाराजांचा गाथा म्हणजे देवासाठी, व्यापाराची टाळी वाजवणं देवासाठी, अन्नदान करणं देवासाठी. हे कशासाठी नाहीये, हे याच्यामुळे आपल्याच जीवनामध्ये आपला फायदा आहे. तो वाटचाल असणं जग करतो. माळकरी आपण गंध लावलेलं लोक नाव ठेवतील, म्हणजे मातेली गंध लावलेली
माणसं चालत असताना नियमाचं पालन करून चालू करतो. आपण आदर्श का घेऊ या काळाचं, मोठ्या माणसाचा आदर्श का घेऊ? तर कोणाला म्हणायचं आपण पैशाला मोठं बनत करोडपती हो, पण तुझं आचरण चांगलं नसेल तर एखादरी मनुष्य खेडेगावामध्ये त्याचं आचरण खूप चांगलं आहे. माणसं त्या आचरणापुढे नतमस्तक होतात. आचरणापुढे काय होतात? नतमस्तक होतात. म्हणून करोडपती असेल आचरण चांगलं नसेल तर ते काय करतात? म्हणजे थोडू करतात त्या जीवनामध्ये. आणि ज्याच्या जीवनामध्ये मानवासाठी नाही, गंधर्वासाठी नाही, आपणच त्या माळीले त्या गंधाळे पणच आपलं जे चालणं आहे त्यांना सगळा विचार करून चालतो माणूस. त्याचा वाकडा पाय असणार पडत नाही. पाय तो वाकडा पाय पडू देत नाही. या लोकांसाठी का होईना लोक आपल्याला नाव ठेवतील असं म्हणून होईना तो बाकीचे कर्म करत नाही आणि त्या कर्मापासून अधोगतीपासून वाचले जात नाही. म्हणून माळ म्हणून गद म्हणून त्यांनी नाही, म्हणून हा बाराही आहे, म्हणून कीर्तन आहे, म्हणून धर्म आहे, म्हणून पंडितचारी आहे. सगळी प्रक्रिया आहे. ही सगळी प्रक्रिया आपल्या जीवनाशी अवलंबून असणारी आहे, आपल्या जीवनाशी फायदादायक असणारी आहे. म्हणून ते देव लग्न प्राप्त झाला, जरी प्राप्त झाला तर तो मृत्यू लोकांमध्ये झाला. त्या मृत्यूलोकाचा विषय या मृत्यूलोकामध्ये कार्य करण्यास संत आली क्रांती करण्यात. आपण सुद्धा आलो महाराज म्हणतात प्रत्येक वेगवेगळा याच त्या मानव मनुष्य येत असतात त्यांना समजतात, त्यावर त्याला म्हणतात. याला शास्त्रीय भाषेमध्ये परेच्छा प्रारब्ध, स्वइच्छा प्रारब्ध आणि अनिच्छा प्रारब्ध म्हटलेलं आहे. आपला इच्छा रक्तामध्ये आपला नंबर टाकते करणारा आपले मी जे केस पार वाटतो बरं मोठं गेली देव ब्युटी पार्लर सुद्धा नाही त्यावर बरासाठी घेते. एकट सरून चुकणे एक ब्युटी पार्लर नाही घेते. आपाप या सृष्टीची या शरीराची रचनाच तशी केली असते. वर्धते जायते विपरिणते विनती. कोण होता तू? काय झाला असं तू? अरे वेड्या वाया केला चेंज आहे. पुढे काढून ठेवा. आपण माझा त्या संगमनेर तालुक्यामध्ये काही केव्हा गेलो होतो मी. हो बोला फोटो तिथं काढलेला होता. हो आत्मागचे पूर्वी यांनी मला व्हॉट्सअप पाठवलं. ते पाहिलं ते थोडं पाहिलं म्हणत मी किती बदल असणार आहे. खूप मोठा बदल होतो. असते अशा पद्धती शास्त्राने या शरीरामध्ये बदल असणार सांगितलेला आहे. तो बदल आपण साध करतो. गंध लावत गंध लावला त्यांनी. ज्या ज्या इंद्रियांनी माझा मन दिले इथं आळवाले काम केले त्या हाराना मनगाटाना म्हणून इथं गंध लावला जातो. छातीला गंध लावले जातो. मला हार आहे का नाही, मला हा हृदयाने मदत केली आणि भजन केलं म्हणून इथं हृदया पूजन केले जातं. कपाळा गंध लावले जातो. पाठीच्या कानेला गंध लावले जातो. गंध लावण्याची पद्धती तो बरायनी एक दिवस लक्षाला येते. आरसा घेतला आणि माझ्या कानाला गंध लागला का म्हणून पाहायला. कारण इकरांनी खूप मदत केली, ऐकण्याची मदत केली, चांगले विचार केली. कानने त्या कानाकडे पाहिलं गंध लावलाच होता. त्या कानावर पिलेलं केस कण वारामध्ये म्हणा तुम्ही म्हणा वारामध्ये वागलेलं पिकलेलं केस हो तुकोबाई केसाचं मनोगत जाणतात आणि त्या केसाचं मनोजाणून केसाशी संवाद करतात. आपण आपल्या बापाशी सोयीनं बोलत नाही. तुका केसही बोलतात, या वृक्षाशी बोलतात, या पशु पक्ष्यांना हातारा बोलतात. वृक्षवल्ली सोयी वृक्षांना वीणा पशुना पक्षी वाद करतात. वाद आणि संवाद वादाने विवादाने मनुष्य संपतो.
संवादाने उच्च पदार्थ बाणी संवाद आवडी आवडी तुमच्या सुखाचा संवाद असा संवाद संवादी उच्च पद प्राप्त होतो. म्हणून जगद्गुरु कुमार कानावर केलेल्या वाकलेल्या केसाचं मनोगत अतर जाणलं त्यांनी. सहकारी बाबा माझ्या कर्णद्वारामध्ये तू वाकलेला आहेस, ज्या आधी तुला काहीतरी सांगायचं आहे, इंटिमेशन दे मला. हो त्या केसाने सांगितलं हो महाराज मला तुम्हाला इंटिमेशन द्यायचं आहे. तुझी या भेटी झाली त्याने मला इंडिकेशन दिलं होतं की पिकलेला माणूस आहे ना, पिकलेल्या माणसाच्या जीवनामध्ये अनेक अनुभव असतात. का आम्ही काय बोलणार डोळे लोक कशा अनुभवांनी बांधली ढेकळाचं साल होतो होतो मी 11 महिन्याचा होतो म्हणे, 11 वर्षाचा किमान म्हातारी बन ढेकळाचं साल ध्यान म्हणजे दुष्काळ पडला रोजच पडा ना, नुसते ढेकळ होते म्हणजे नागट काढलेली. जेव्हा पाऊस पडला म्हणते आता पाऊस आला आणि ढेकळच ज्वारी विकली, ज्वारीच त्याला म्हणजे कंस म्हणून त्या लोकांच्या ज्या आठवणी आहेत, जुन्या लोकांचं म्हणणं आहे. महाराज म्हणतात पहा म्हाताऱ्यांच्या कपावर हे असतात पहा 1 2 3 जागा नाही, 1 आढी त्याला मेमरी म्हटलेलं आहे. मी किती जीबी मेमरी राहते कॅम्प्युटरची मेमरी काढली अन्नच राहतो. तसं या आमच्या म्हाताऱ्या माणसाची मेमरी कार्ड मोठे पण नाही म्हणजे 150 मेमरी. हो कितीतरी वर्षाचे कितीतरी अनुभव साठवलेले याच्यासाठी मी बोलतो. वयस्कर मनुष्य अनुभव ज्ञान असणारे मग आपले भेटले हे काय त्यांना नाही राहिलं पाहिजे. बापू 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 बापूले काय टेन्शन आहे अजून जुनं खायले तू खोबरं तालबी केलेले आहेत त्यांनी, तालबी म्हणजे व्यायाम केलेला आहे. इथून वाडगावला काय बापू आम्हाला बसून कीर्तन करावं लागलं. कमी वेळेत जास्त गाडी पळवली मिनिटं नव्हते. हो आता मी धाकी वळवळ मुलांनी वाढत आहे या म्हणलं आपल्याला गाडीचं आमच्या दाबणार त्यांनी म्हणलं अरे बरोबर आपली गाडी मरू दे आपल्याला लवकर काय वाटलं ते जावं लागेल. ती म्हातारी वाट पाहत असते ना आणि गायकवाड परिवार वाट पाहत असते. धाकी पळतो पण रोड चांगले झाले त्या एवढं आम्ही अनुभवले तेवढंच होते रोडच होती पहिली. आपली सुंदर झाली होत आहे होती अगदी भरपूर पैसा शेतकऱ्याला रस्ता पाणी आणि वीज याची गरज आहे. काय नका नाही तुम्ही दिसला इंजिनियरच्या बंद्यावर जर मोर्चा नेला ऑफिसला तर तुझ्या बापाला वीज द्यावा. सबके का मेला एक मिल गया नाकवाला तो वो सबका चला. आपण सगळे आडे बाद आपण बिलच भरले. आता म्हणा सरकार मायबाप बिल माफ करणार आहे तुम्ही त्यांना भांडा आमची लाईन 8 तास द्या मला फक्त याला लाईन आली पाहिजे भांडी घेऊन आमच्यात नाही. कोणताही काही करण्यासाठी करावं लागतं रोड शो करावा लागतो हो आढावा लागतो तिकल्याने होत आहे आधी पाहिजे. इलेक्ट्रिसिटी बोर्डाला
हे पैसे देते का नाही म्हणून ते लाईन चालू बंद चालू बंद चालू. वेळ 2-3 वेळ येईल आपल्या कार्यक्रमात. अर्थातच वीज खर्च जास्त वाढलेला आहे, विजेचा वापर जास्त आहे. सरकार आई बापांनी जर सौर ऊर्जा पंप जर दिले आमच्या शेतकऱ्याला तर वीज वाचल्या जाते. 8 तास सौर चालतो, 6 तास 7 तास सौर 7.5चा पंप जर झाला किती भरणं. सगळ्यांना दिलं पाहिजे की सौर ऊर्जा. शेततळे मागणी आहे, मागेल त्याला शेतकरी पण प्रोसिजर करता का नक्की येते. त्याच्याबरोबर अगदी रस्ता आणि वीज या जगात उसळी तुटलेला नाही तर इंग्रज विटाला आपल्या तरादानी चालू आहे. संपन्न सुंदर गाण्यावर पिकलं आपल्या कर्णवामध्ये वाकले आणि तुमची भेट जवळ आलेली आहे असं सांगतो. सगळ्याच्या भेटी हो माणसाला पण या 2-3 गोष्टीच्या भेटी होत प्रत्येक हवी आपल्याला. मनुष्य डॉक्टरला म्हणतो डॉक्टर किती दिवस लागलं तो मला वाटव अर्थात तुझी भेट चांगली नाही. दोघी भेट चांगली आहे का? एखाद्याला रोग झाल्यानंतर हाय 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 करतो म्हणतो. दिवस तरी कसं दिवस कस करतात राबवायची घरली मग सगळं कष्ट करते शेतीमध्ये. संध्याकाळी जरी खोलली त्याला इथे दादा कस काय अरे पाय दुखते वाटू दुखणं बरं होईल झालं. तिकडे तिकडे जेवण जाते झोपले पाय पाड्या झोपायला तिथं आपली काम करू खऱ्या घरात पडा. अरे दुःख राहिलं ते हाय राहू लागला ना. बरोबर कॅन्सर येतो ज्यावेळेस 90% होतो त्यावेळेस त्याचं निदान लागतं. नंतर त्याला कंट्रोल करायचं म्हटल्यानंतर फार अवघड पैदा लागतो. असं वाटत असेल नको चोराची भेट नको. चोरत नाही आम्ही कुठंतरी मनुष्य टाकायचं त्यांच्याकडं
त्यांना म्हणायचं 15 तोळे इकडं 20 तोळे घेऊन जा बाबा. आभार का पतीचे पिठे आहेत 50 इकडं दादा राम म्हणू नका असं म्हणायचं तुम्ही. आम्ही बोला पाहिजे एक गज टाकल्याबरोबर मी मग गेलो म्हणे 8 दिवस 8 दिवसानंतर डोळे उघडले. म्हणलं मग सगळं देऊन टाकायचं सगळं आली जी माणसं आहे ना माणसाला जाय बंद होऊन गेली तरी यांजवळ बोल हे लगेच बोलत पाहुण्याला बोलते लगेच काढले यांना बेशुद्ध करून लागतात. त्या चोराची भेट झाली नाही मृगाची भेट झाली नाही आणि ती भेटती नाही मरी थोडी ती झोडी ती चोर यमाचे किंकर भोसाल नाही ते आशी करणार बाहेर काही पुडी पाणा उडाल आपणी जैसा धान्य यमयाना चल बरं आवाज गण दिला हो हवा ठेवला जमलेलं उडून टाकलं बा चला आता फासा टाकता सोड. जवळ बसलेली माणसं म्हणते मुली म्हणजे गुतला काय या शरीरातून वाटत नाही. याच्या ठिकाणी बसलेलं असतं धर्मी माणसं कसं आणलं लोक आणली आणलं कॉन्ट्रॅक्शन वाल्या आणि आपल्यासारखे मिळाले की सगळं सोडून जायचं मी मुलगा घेऊन जा. म्हणतात प्रपंचिक जीवाची आणि पारमार्थिक जीवाची इथं थोडस नाही विरोध आहे. पार मध्ये त्यांनी आयुष्य घेतलं तो हसत मुखाय ऋषी भेट घेतो आणि ज्यांनी आयुष्य सगळं संसार संसारच केला कारण त्याचं ममत राहत ते मग तडतो त्याला सोडून जाऊ वाटत नाही. कबीरा जा पयावे गहासे हम होवे आई करजन हम हासे जग होवे सदा मेरे जगरिया राम राम रस कबीरदास जय जन्माला सगळे लोक काळ करायला सगळ्याला म्हणलं जात सगळ्या बांधण्या यायला लगेच सगळी तयारी सगळं तर ठेवलं. एक शेट घेतलं आणि बाहेर घेऊन गेलो होतो अंधारात त्याला माहितच नाही उलटी बसून शिकला आजच पिऊ राहिलो. मला काय आलं पिऊ राहिले ती ठेवून अरे दादा उलट झाले घरपटवा फिल्टर जळलं. आनंदी आनंद मुलगा जन्माला मुलगा आवणी राव पाचवी सगळं पण मुलं जन्म आलेलं आहे ना त्याची ही गाडी कड बसताची झालेला ते मजा नाही काही नाही काही नाही दोस्त होती. कबीरा जब पैदा हुए जगाला आनंद होतो. पिढे वाटल्या जातात हातवर आगरपान वाटल्या जात भजन्या लोकांना बोललं जातं म्हणजे आनंदी आनंद आहे. मला त्रास होतो महाराज म्हणतात त्या मुलाला किती त्रास असूया नेतृत्व कर्म जर चांगलं केलं त्याने आचार विचार सत्य संपन्न जर राहिला लोक हाय हाय करून राहतात. असं खाणे त्या मृत्यूशी कवटाळतो उदक हसे हमर जरूर हसे जरूर हसत मुखाची स्थिती आहे त्याच्यासाठी पत्रायचं पण हसत मुखाने मृत्यूला
भेट अगदी पण प्रमाणात नाही तर रडत काय सोडावं लागेल. म्हणून मृत्यूची भेट होऊ नये चांगली नाही. मृत्यू भेटी जवळ मला इंडिशन मला सावध केलं आणि सावध कोण नामचिंतन करायला लावलं. सावरणी लागा देव करा सावरणी बडणी देव करायला आपण नाही वाजत. मल्हारीची वारी सावध होऊन लागा सावधान गतिरोधच्या गुर राहत. ही गतिरोधक आहे. गतिरोधक गुरणी गतिरोधक अगोदर म्हणजे किडना असली तरी आदरण नाही तिथपर्यंत कंट्रोल होईल. त्याच्या अगोदर ओरडं राहतो इकडून आणि त्याच्या अगोदर तिकडून ओरडं राहतो. हे गौदक आहे सावधान. मृत्यूची अजून पुढे आहेत. त्याच्या अगोदर तुम्ही आम्हाला सावधान कर. सावधान करून काय सांगितलं. स्वनिर्जिनी लागा देव करा कैवारी. परमात्मा आपला कैवारी आधारी झाला की आपल्या जीवनामध्ये सुख दुःख काही नाही. सुख दुःखातीत अवस्था सुख दुःख समान सर्जांचा कृपाळ ज्ञानाचा बुद्बुद भक्ती धन्य ते वासुदेव स्मरे वाचे. सुख दुःखाच्या पलीकडे आपल्याला जाता येतं. आणि मृत्यू शरीराला आहे मृत्यू जीवाला नाही बर का. याच्यामध्ये जो आत्मा आहे सूक्ष्म रूपाने हो माणसं म्हणतो काय निरोप झाला काय गणराव ये मिली म्हणतो. काय म्हणतो आपल्या बोलण्यामध्ये सिद्धांत आहे बर का. तुम्हाला काही समजलं का नाही. गणपतराव गेले म्हणत गणपतराव गेला इथं या शब्दाला आयएमपी करायचं महत्वाचं. गेले याचा अर्थ आले आणि आल्यानंतर काही राहिल्यानंतर त्यांची गॅरंटी अँड वॉरंटी संपली आणि नंतर गेले. गणपतराव गेले याचा अर्थ मेले नाही. यांच्या आपल्या बोलण्यामध्ये सिद्धांत सापडतो आपल्याला. ती गेली याचा हो त्यांचं स्वरूप जगद्गुरु तुकोबाई पहिले सांगतात. राम राम मला जरी समजलं तरी मला दोन सगळ्याच्या
हो अमर आमर आहा घर की पाके ही जग को मार्गदर्शन करतात बाबा. आम्हा अनुभवाला आम्ही केला, आम्ही अभ्यास केला, आम्ही चिंतन केलं. चिंतनानुसार आम्हाला समजलं, लोकांनी बघितलं गणपती IMP करून टाकलं आणि आम्ही त्या सिद्धांतावर दृढ आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला आधार मिळाला, लोकांचा पुण्यातून आधार मिळाला. गणपत मरके नाही ते अमर अमर बरं. आम्हाला अभ्यास केल्यानंतर आम्हाला अनुभव आहे अनुभव नसेल तुम्ही राईट करणार नाही ना. त्या विषयाला राईट करण्यासाठी आपल्याला त्याचं ज्ञान पाहिजे का नाही. इंजिनियर कामाला राईट करतो, वापरली, एवढी खडी वापरली, एवढी वाळू वापरली, हे सिमेंट वापरलं आणि इतक्या प्रमाणामध्ये वापरलं आणि हा बीम जो असणार आहे एवढ्या जाडीचा आहे, याची रुंदी, याची लांबी, याची उंची, हे सगळं ज्यावेळेस माप घेतो असणार तो त्यावेळेस त्याला त्याच्या मापात जर बसलं नाही तो राईट करत नाही. आम्हाला हाताने राईट करायची सवय लागलेली, हाताने राईट नाही करायची, मनानं राईट नाही करायची. आम्ही शाळेत असताना आम्हाला वर्गपाठ लिहून होमवर्क लिहून आणायची सांगायची गुरु. मुलांनो शब्दी संमेलनात लिहून आणा. आम्ही शाळेतून घरी गेल्याबरोबर तो धडा पाटीवर लिहून ठेवायचा. पेन्सिल होती, पाटी होती त्यावेळेस, धडी घ्यायचा, तो मध्ये असा ठेवायचा आणि त्याला दुपटी गाडी लावायची, पुसू नये म्हणून. सकाळी शाळेत गेलो, हो प्रार्थना झाली, हाजरी पण झाला, मुलांनो घाट आणला बरा बोट करून म्हणतात मोठ्याने नंबरशी दाखवा. नंबरशी ती पाटी घ्यायची, टेबलवर ठेवायची. गुरुजींनी असं करायचं. गुरुजींनी काय करायचं, त्याला राईट करायचं. एक 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 एका शाळेमध्ये 30 विद्यार्थी सगळी झाली होते, ते झालंच नाही. सगळे आहे का शेजारचं म्हणतो श्याम्यानं श्याम्यानं आलं म्हणतो, अरे श्याम्या पडलेली सर दाखवलं का काय जायचं म्हणतो मला. पाठी ठेवली का राईट करून राहिली, पाठी ठेवली राईट करून राहिली, स्वल्पविराम पूर्णविराम गारवाचक चिन्ह प्रश्नचिन्ह पहिली आणि दुसरी मिनिट काहीच पाहिलं तुम्ही आणि राईट करून राईट करून मी माझ्या हातानेच राईट करून घेतलं त्यांना. असा शाळा डॉकला गुरुजीच्या हाताने राईट केलेलं वेगळे बाबा. गुरुजी ते तुझ्या हाताने राईट केलेलं ती योग्य नाही, त्याला का आमचं तसंच चुकीचं. आपण आपला परमात्मा आपल्या हाताने राईट घेतो, बरोबर आहे नाही जात. त्याच्यामुळे हा नाही त्यातला उच्च नाही. आपला आपल्या तर परमार्थ कुठंतरी आपण लावून पाहायला पाहिजे का नाही. असं आपल्या सगुरूला गेला पाहिजे, श्रीगुरु विचारला पाहिजे. तद्विधी प्रणिपातीन परिप्रश्नेन सेवया उपदीक्षन्ति ज्ञान ज्ञानस्तव दिशेनातनो मनोजीवी चनासी नगयावता करावी दास्य सकळ मग अपेक्षित पुरे सांगतील पुसले जेने अंतकरण दिधले संकल्पा न ये द आपल्या मनाने ती राईट करायचं नाही. हो या ठिकाणी आपल्या मनाने आपण राईट करतो. नाही 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 तुकाराम सांगतात आम्हाला अनुभव आला म्हणून आम्ही आम्हाला हात ठेवून सांगितलं. तुम्हाला अनुभव नसेल तर तुम्ही त्याला राईट करणार नाही ना त्याला. मग पुढचं वाक्य टाकलं महाराजांनी, खरे की पा खोटी ही हे आम्ही जे सांगतो खरं आहे खोटं आहे हे अभ्यास करून तुम्ही अनुभव घ्या. अभ्यासाशिवाय आरूढ झाले, अभ्यास करायला लागले, मग तुम्हाला अनुभव येईल आणि मग तुम्ही तुमच्या महादेव माझा आहे
हीच तुमच्या मुखांना हा देह माझा नाही, ही पंचमाता आहे. फक्त माझ्या म्हणण्याचा भरोसा येईल ना तुकाराम महाराज. मग भरोसा कळी आणि अशा अधिकार प्राप्त झाल्यानंतर आता मचीच पाण्याची बरोबर सांगा. मरणाची भिकारी मरणाची मी धोक्याची आला शिवपाणी आलं दोन्ही त्या सोडून पाणी दोन जण उडे मार भले संबंध धरून राहिले आणि दोन चार तारणी बांड बरोबर किती टाकन उड्या ते पोर्ट्रेट म्हातारी नव्हते रे तर सळसळ करीत त्यांना मी लोक काही लोक आज जाऊन नरू उड्या टाकणारे आणि बांड उडायलेली बाहेर नाही होताच येत नाही त्यांची ती समाप्त होते पाण्याची त्यांना पेट काही वाटत नाही ती पाणी असू द्या हे उडी मारतात ते माणसं आहेत माणसं आहेत यांचे पोटरे तर कापू राहिले. आता माणसं महाराज म्हणतात त्यांची भीती समाप्त झालेली आहे. मनाची